हॅलो फ्रेंड्स, मी सीमा. माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण आलो आहोत अंजनेरी डोंगरावर. अंजनेरी डोंगर ती जागा आहे जिथे पवनपुत्र हनुमानांजींचा जन्म झाला होता. आजही तिथे हनुमानांच्या पायांची निशाणी सबूत आहे. तर मी तुम्हाला आज अंजनेरी गडाची सर्व माहिती या व्हिडिओत देणार आहे. तुम्ही कसे जायचे, किती अंतर आहे, किती वेळ लागेल किंवा किती डिफिकल्ट आहे की किती इझी आहे, हे सगळं मी ह्या व्हिडिओत सांगणार आहे. तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर फ्रेंड्स, अंजनेरी पर्वतावर आज मी माझ्या समृद्धी योग ग्रुपसोबत आली आहे. योग ग्रुपमुळे आपल्याला उत्साह येतो आणि प्रेरणा मिळत राहते आणि आनंद तर वेगळाच मिळतो. तुम्ही मुंबईकडून आलात तर घोटी मार्गे त्र्यंबकेश्वर रस्ता आणि पुढे अंजनेरी, आणि पुण्याकडून आलात तर तुम्हाला नाशिकमधून त्र्यंबकेश्वरकडे 20 किलोमीटर अंजनेरी गाव आहे. ट्रॅकिंग स्टार्ट करण्याआधी आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटचा एक चेक पॉईंट लागतो. येथील एंट्री फीज आहे पर पर्सन 30 रुपये आणि 2 व्हीलर असेल तर 20 रुपये चार्जेस आणि 4 व्हीलर असेल तर 40 रुपये चार्जेस. इथून आम्ही ट्रॅकिंगला सुरुवात केली. गडावर जाण्यासाठी जवळपास 4 किलोमीटर ट्रॅकिंग करावी लागते. या गडाची उंची 4200 फूट आहे. चढाईची श्रेणी सोपी आहे. ठिकाण अंजनेरी गाव, नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्रात आहे. त्र्यंबकेश्वरची डोंगर रांग आहे. वन खात्याकडून बरेचसे माहिती फलक लावले आहेत, त्यामुळे त्याच्यावरून आपल्याला बरीच माहिती मिळते. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या गाईडलाईनच्या हिशोबाने दुपारच्या 3 वाजेनंतर ही ट्रॅकिंगची एंट्री बंद केली जाते. म्हणजे वरती जाण्यासाठी 3 वाजेनंतर मनाई केली जाते. वरती जाताना आपल्याला रस्त्यात तलाव, त्याच्यासोबत सह्याद्री पर्वताच्या रांगा पण दिसतील. आय होप तुम्हालाही दिसायला हव्यात. धुके असल्यामुळे त्या व्हिडिओत दिसणे थोडे अवघड आहे, पण मी प्रयत्न करेल. अंजनेरीवर पोहोचण्याकरता 3 पॉइंट लागतात. दोघांच्या मध्ये अशा रस्त्यावरून जावेच लागते जिथे स्वतःहूनच आपल्याला चॅलेंजिंग आहे आणि चढाव असल्यामुळे थोडा थकवा पण जाणवतो. पावसामुळे हा ट्रॅक सुंदर दिसण्याबरोबर खूप रिस्की पण होऊन जातो, कारण पावसामुळे दगडावरून घसरण्याची शक्यता जास्त असते. माझ्या योगा ग्रुपच्या सहवासामुळे व माझ्या मैत्रिणींच्या सहवासामुळे मी हा ट्रॅक पूर्ण करू शकले आहे. वाव, हे बघा किती अवघड आहे. खूप कठीण आले आपण. इथून पायऱ्यांवरून चढल्यानंतर आपल्याला पहिल्या स्पॉटवर पोचल्यावर थोडा थकवा काढण्यासाठी थोड्या 1 किलोमीटर अंतरापर्यंत एक पण पायरी नाही, प्लेन रस्ता आहे. तर तुम्ही इथं थोडं थांबून विश्रांती घेऊन पुढे निघू शकतात. तो रस्ता संपल्यावर तिथे पुढे मंदिरापर्यंत जायचे आहे. तिथे अंजनी मातेचं ध्यान मंदिर आहे. पुरातनमध्ये म्हणतात की ह्या मंदिरात अंजनी माताने शंकराची तपस्या करून त्यांना प्रसन्न करून हनुमानजींचा जन्म झाला होता. तपस्येमुळे इथल्या गावाला आणि ह्या पर्वताला अंजनेरी पर्वत नावाने ओळखले जाऊ लागले. तर फ्रेंड, ही आहे आमची योगा ग्रुपची प्रेरणादायक यंग जोडी. यंग जोडी म्हणजे आमचे पाटील काका आणि मावशी. यांना ह्या वयातही ते पर्वत चढताना थोडाही त्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत नव्हता, उत्साहच दिसत होता. त्यांना बघून आम्हालाही खूप उत्साह येत होता. एक महत्त्वाचा मुद्दा, इथे सगळे म्हणतात की माकडापासून सावधान राहायचं, पण आम्हाला पूर्ण ट्रॅकिंगमध्ये माकडांनी काही त्रास दिला नाही. पण शेवटी खाण्याच्या वस्तू वगैरे हातात बाळगू नका आणि बॅग कॅरी करत असाल तर पुढच्या बाजूने कॅरी करा. मंदिरापासून निघाल्यावर आम्ही आता पोचलो आहे ह्या तलावाजवळ. याला हनुमान तलाव पण म्हटले जाते. समोरून बघितल्यावर हा नॉर्मल तलाव वाटतो, पण पुढे गेल्यावर हा श्रीराम भक्त हनुमानजींच्या पायाचे निशाण दिसतो. पूर्वीपासून म्हणतात की मारुती रायांनी लहानपणी ह्या जागेवर सूर्याला गिळण्यासाठी येथून उंच उड्डाण घेतले होते. तेव्हापासून इथे बाळ हनुमानांच्या एका डाव्या पायाचा ठसा उमटला आहे आणि तो आम्हाला खरोखर दिसला आणि मी तो तुम्हाला दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. तर बघा फ्रेंड,
इथे पोचल्यावर आपल्याला वाटते की आपण स्वर्गातच आलो आहोत, निसर्गाच्या सानिध्यात आलो आहोत, निसर्गाच्या मांडीवर बसलो आहोत. हे बघून एवढे डोळे तृप्त झाले की खरंच इथे राहून जावंसं वाटलं. तर फ्रेंड, इथे येण्यापर्यंत आम्हाला जवळपास 2.5 तास लागले. एक्झॅक्ट म्हटले तर 2.5 तास आणि स्टॉप घेत आलो तर 3 तास लागतात. इथे येण्याचा सगळ्यात बेस्ट टाईम ऑगस्ट ते डिसेंबर महिन्यापर्यंत आहे. जय जय श्रीराम. उंचावर असल्यामुळे इथे खूप थंड वातावरण आहे. आपण इथून 3ऱ्या पॉईंटवर जात आहोत, जिथे मारुती रायांचे जन्मस्थान आहे, म्हणजे मुख्य मंदिर आहे. हे आहे हनुमानजींचे जन्मस्थान. इथे एक आता मंदिर बनवलं आहे. आता मंदिरात जाऊया आपण. मानलं जातं की अंजनी माताने 108 वर्षांपर्यंत शंकर भगवानजींची तपस्या केली होती, तेव्हा श्री राम भक्त हनुमानजींचा जन्म झाला. या मंदिरात बाळ रूपात आपल्या आईसोबत हनुमानजींची मूर्ती आहे. बहुतेक देशात कुठेच अशी हनुमानजींची बाळ मूर्ती कुठेच नसेल. एवढ्या उंचावर आल्यावर एक घोषणा तर बनतेच. आता आम्ही वापसीच्या मार्गावर निघालो आहोत. खरंच वरती मेन पॉइंटवर गेल्यावर मनाला इतकी शांतता वाटते आणि इथला व्ह्यू तर खरंच खूपच अमेझिंग. भारत माता की जय. जय. वर जाताना आम्ही ह्या गुफेकडे गेलो नव्हतो, कारण की पाऊस तेव्हा जास्त होता, म्हणून वापसीच्या मार्गावर आम्ही ह्या गुफेकडे आलो. हा पूर्ण जंगलाचा रस्ता आहे. हा बहुतेक 2ऱ्या पॉइंटवर आहे. इथे सीता गुफा आहे. तिथे खूप कमी लोक जातात, पण आम्ही योगा ग्रुपचे मेंबर असल्यामुळे आम्ही इथे गेलो. तर फ्रेंड, माझ्या व्हिडिओमार्फत मी हे निसर्गाचे सुंदर दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केला आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर क्लिक करा, कारण माझे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.